रितेश देशमुख आणि जेलेनिया देशमुख यांनी भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात महाआरती केली। आगामी जय शिवाजी चित्रपटाच्या यशासाठी रितेश देशमुख यांनी भेट दिली, तर महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही बागेश्वर बाबानं केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली। महाराजांविषयी अपशब्द वापरले किंवा मला माहिती नाही, सर्वप्रथम मला माहिती नाही आहे, पण तुम्ही जर असं म्हणत असाल की जर महाराजांविषयी असे अपशब्द कोणी वापरते ते कधीच खपवून घेतले जाणार नाही। 4 मे रोजी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपाविरोधात मनसेनं स्टिकर्स मोहीम हाती घेतले। ते संपावर ठाम, आम्ही मराठीवर ठाम अशी बॅनरबाजी करत मनसेनं थेट इशारा दिलाय, तर मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा असेही स्टिकर्स मनसेकडून लावले जात आहेत। स्टिकर्स मोहिमेला अमराठी रिक्षा चालकांचाही पाठिंबा पाहायला मिळतोय। 1 मे पासून राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठीची सक्ती करण्यात आली आहे। मराठी न आल्यास परवाने रद्द केले जाणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। दरम्यान काही चालकांनी निर्णयाचं स्वागत केलंय, तर काहींनी सक्तीबाबत चिंता व्यक्त केली आहे। नेमकं टॅक्सी आणि रिक्षा चालकांचं म्हणणं काय पाहूयात। 1 मे पासून महाराष्ट्रात जे रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत यांच्यासाठी मराठी अनिवार्य केलेली आहे आणि तसा नियमसुद्धा पारित करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा 1 तारखेपासून केली जाते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मीरा भाईंदरचे काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी त्यांची भूमिका काय आहे, या गोष्टीला समर्थन आहे की नाही आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। मराठी सक्तीचं जे केलेलं आहे ते तर बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने चांगली गोष्ट आहे आणि हे केलं पण पाहिजे होतं। कधी जेव्हा परमिट चालू होता, जेव्हा तुम्ही 15 वर्षाचे दाखले दिले तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू नाही घेतलं का त्यांचं? त्यांना मराठी नाही तर कशाला दिलं? कुठे ना कुठे मराठी लोकांसोबत तुम्ही पहिले घात करता, नंतर मराठी लोकांना असं दाखवता हमा लोकांना क आम्ही तुमच्यासाठी लई काय करतो। अभी हिसाब पहले नहीं सीखा था, अभी सीखने का प्रयास कर रहा हूँ। थोड़ा बहुत तो आता भी है, जैसे कि दादा कुठे जाणार, ताई कुठे जाणार, भाऊ कुठे जाणार, ऐसा बोल सकता हूँ। अभी पूरा मराठी में तो नहीं बात कर सकता और सीखने की भी कोशिश कर रहा हूँ और मेरे दोस्त लोग हैं उन लोग से सीख भी रहा हूँ। मराठी बोलना अनिवार्य है, बोलना भी चाहिए। मी पण इकडे पडलो आहे, ठाण्यात पडलो, इकडेच राहतो, 35 वर्ष झालं मला। 35 वर्षात मराठी शिकायचा प्रयत्न केला नाही। मी शिकलो आहे मराठी, पण काय कमी येते। सगळे यूपी वाले दोस्त आहे, कुठे मराठी पण आहे। हम लोग क्या है, रहने को तो मैं 40 वर्ष से इधर रह रहा हूँ, लेकिन हम लोग अभी प्रयत्न नहीं किए। थोड़ा बहुत आता है जरूर, जो अपना मराठी भाई है वो लोग भी हम लोग से मराठी बात नहीं करते। 38 साल से आप बॉम्बे में रह रहे हो, मीरा भाईंदर में रह रहे हो, आपने सीखने का प्रयास नहीं किया? संगत नहीं मिला, वैसा संगत नहीं। पैसेंजर जो बोलता है इतने जाए तो मतलब उतना तो मतलब अभी तो 1 तारीख से तो कंपलसरी आपको बोलना है मराठी, तो आप कैसा सीखने का प्रयास करोगे? क्या ऐसा क्या? थोड़ा थोड़ा सीख रहा हूँ। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल साहब, मी वैभव घाग, TV 9 मराठी, मीरा भाईंदर। ठाण्यात बेशिस्त परप्रांतीय रिक्षा चालकावर वाहतूक विभागानं कारवाई केली। घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिजजवळ रिक्षा चालकानं विरुद्ध दिशेनं रिक्षा चालवत मोठी वाहतूक कोंडी केली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाणे वाहतूक विभागानं रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे वाहतूक विभागानं गुन्हा दाखल केलाय। कृष्णा गुप्ता असं या बेशिस्त रिक्षा चालकाचं नाव आहे। वळ्यात पुढच्या बातमीकडे। दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्यात उतरवलं असं मंत्री राधाकृष्ण विखेंनी म्हटलंय। सिन्नर आणि भोजापूर कार्यक्षेत्रातील भागाला पाणी देण्यासाठी 12,000 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाहिलेलं आहे। त्यामध्ये आपल्या सिन्नर तालुक्याकरता आमच्या माणिकराव सारखं मला आग्रह असतो, दमणगंगा, वैतरणा, गोदावरी तुमच्या या दुष्काळी भागाकरता आम्ही 12,000 कोटीचा प्रकल्प आता मंजूर केलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गोदा ते नर्मदा जलयात्रा काढण्यात येते। या यात्रेचे सिन्नर शहरात आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते।
राज्यातील कृषी केंद्र चालकांनी 27 एप्रिल पासून बेमुदत बंद पुकारलाय. राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र बंदमध्ये सहभागी होणार आहेत. फर्टिलायझर डीलर्स संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनी ही माहिती दिली. एचटीबीटी बियाणांची विक्री थांबवण्याची कृषी केंद्र चालकांची मागणी आहे. नवीन कायद्याच्या जाचक अटींमुळे कृषी केंद्र चालक हे त्रस्त आहेत. तर लिंकिंग जे आहे रासायनिक खत कंपन्यांकडून होणारं हे थांबलं पाहिजे. त्याच्यानंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बॉर्डर जिल्ह्यांमध्ये एचटीबीटी जे अनधिकृत कापूस बियाणं आहे हे आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दर खरीप हंगामात विकलं जाते. याला शासनाच्या वतीने याचा बंदोबस्त केला पाहिजे. विकणाऱ्या लोकांवरती या ठिकाणी कडक कारवाया झाल्या पाहिजे. सोबतच आपल्या केंद्र सरकारने नवीन बियाणे आणि कीटकनाशक कायदा या ठिकाणी लागू करायचा निर्णय घेतलाय. तर त्यामध्ये सुद्धा काही तरतुदी आहे, त्याला आमचा विरोध आहे. म्हणून आपले राज्यातले 85,000 कृषी केंद्र हे सोमवार 27 एप्रिल पासून बेमुदत आम्ही बंद करतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी गॅस गळतीच्या 2 घटना घडल्या. सिडको टँकरमधून 600 किलो गॅस गळती झाले, तर वाळजमध्ये 80 सिलेंडर भरलेल्या ट्रकमधून लिकेज झाले. हवेत गॅस सोडून दिल्यानं मोठा अनर्थ टळलाय. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.